जनावराचा चारा जळला, आम्ही काय घालून त्याच्याकडे आमच्या पोटाची पहिली शिदोरी लावू का तेईच्या पोटाची शिदोरी लावू? आमचं तर सारं नुकसान झालं. या जनावराचं काय करावं? उद्या एखाद्याची फॅक्टरी जळली असती, तिथं लीडर आला असता, सारे लोक आले असते पाहिले. आमची कुटाराची गंजी जळली, बैलैले काय टाकावं असा प्रश्न पडला आहे. माणूस तरी कुठूनही आणू शकन, पण या जनावराला कुठून आणावं चारा? आम्ही आता हवालदिल झालो, आमचं काही मन नाही लागून राहिलं. वावरात आलो भावान, कुटाराची गंजी पेटवली. आमच्या बैलाच्या आम्ही इथं बंडी बांधत जाऊ, इथं कुटार आम्ही इकून तिकून शेण्या जमा केलं. एक तर सोयाबीन नाही झालं, त्याच्यातलं आम्ही बिगर सोयाबीन न घेता आम्ही ते कुटाराची गंजी जमा केली. त्याच्यावर ताळपत्री झाकली होती. दररोज आमच्या बैलाले ते टाकत जाऊ आम्ही. आणि आम्ही बैलाले घरी कुटार नाही आहे, मागच्या वर्षीचा चारा नाही आहे, तुरीची अवस्था असून आहे. आता आमची गंजी पेटवली तर आम्ही काय चारावं या ढोरईले आणि काय करावं? काही ते एक तर सोयाबीन नाही झालं. आणि असे जर पेटवत राहीन तर पुढं आमची तूर आहे इथं अजून पेटवल्या जाईन, तर आम्ही काय करावं? ही एक तर अतिवृष्टी झाली, काही सोयाबीन काहीच नाही झालं. जनावराचा चारा जळला, आम्ही काय घालून त्याच्याकडे आमच्या पोटाची पहिली शिदोरी लावू का तेईच्या पोटाची शिदोरी लावू? आमचं तर सारं नुकसान झालं. या जनावराचं काय करावं? उद्या एखाद्याची फॅक्टरी जळली असती, तिथं लीडर आला असता, सारे लोक आले असते पाहिले. आमची कुटाराची गंजी जळली, बैलैले काय टाकावं असा प्रश्न पडला आहे. कास्तकाराचा ना कोणी वाली ना काहीच नाही आहे. हे गंजीचं हे एवढं मोठं नुकसान, उद्याचाच प्रश्न पडला आहे. ढोराईले काय टाकावं आणि काय नाही टाकावं? माणूस तरी कुठूनही आणू शकन, पण या जनावराला कुठून आणावं चारा? तून गंजी पेटवल्यात गेली, गंजीहून नाही गेलं तर समोर आमचं तूर आहे ते नाही भडकून द्यावं यांना. एकटं अतिवृष्टी साल आहे, अंगावर कर्ज आहे बँकेचं, त्याच्यामुळं आम्हाला भीतीचं वातावरण या शेतामध्ये निर्माण झालं. कोण पेटवली काय पेटवली? तुरीची व्यवस्था अशी आहे, तीनचे फवाऱ्या माराची सोय नाही आहे, काही नाही आहे. आमच्या कर्ज जुन्या भऱ्याचं झालं आहे, अतिवृष्टी झाली आहे. या बैलैले बिचाराईले चारा कुठून टाका याचा उद्या प्रश्न पडला आम्हाला आजच. आम्ही आता हवालदिल झालो, आमचं काही मन नाही लागून राहिलं. एक तर पहिले सोयाबीन नाही झालं, ते झालं. हे कसं करावं आता आणि काय करावं याचं काही मन नाही लागून राहिलं आमचं. हे आम्हाला न्याय मिळण्यात यावा आणि आमची चौकशी करण्यात यावी. मला कोणाची मदत मिळेल नाही. मी डायरेक्ट कृषी मंत्र्याशी थेट संपर्क साधणार आहे. बस समोर त्याला जबाब विचारणार आहे, या ढोरईला माझा चारा आणून द्या, नाही तर मी पुढचा पर्याय व्यवस्था मी शोधणार आहे.